काय हो, तुम्ही कधी टोमॅटो भाजून ही जबरदस्त अशी रेसिपी करून पाहिली का? नसेलच पाहिली तर त्या अगोदर रेसिपीला सेव्ह करून घ्या. आता एकदा का तुम्ही जर घरातल्यांना ही रेसिपी करून खाऊ घातली की नाही तर अगदी तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे. भाजीला काय नसेल तेव्हा आठवड्यातून 3-4 वेळा तुम्ही हीच रेसिपी बनवून खाल, तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही, एवढी जबरदस्त लागते. तर त्यासाठी करायचं काय बघा, सुरुवातीला टोमॅटो घ्यायचे, लाल बुंद टोमॅटो घ्यायचे. आता इथं लाल बुंद टोमॅटो घेतले की धुवून घ्यायचे स्वच्छ आणि धुवून घेऊन मग आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचे. पाण्याचा अंश कुठं सुद्धा टोमॅटोला राहिला नाही पाहिजे, स्वच्छ पुसून घ्यायची आणि मगच आपल्याला भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने काळी कुळकुळीत करून घ्यायची. लगेच तिथंच बघा त्याच गॅसवरती का नाही आपल्याला स्टँड ठेवायचा आहे आणि स्टँड ठेवून का नाही आपल्याला हे लसूण पण त्याच पद्धतीने भाजून घ्यायचा. लसणाचा गड्डा मोठा घ्यायचा, तो भाजून घ्यायचा. आता लसूण सुद्धा बघा आपल्याला भाजून घेतल्यावर काढून घ्यायचा. टोमॅटो थंड झालं की थंड झाल्यावर मग त्याचं या पद्धतीनं साल काढून घ्यायचं, टोमॅटोला टाकला करून घ्यायचं पूर्ण. तसंच लसणाला सुद्धा साल काढून घ्यायची आणि त्याला सुद्धा टाकला करून घ्यायचं. आता ह्या दोघांना सुद्धा छान मस्त असं कापून घ्यायचंय. कापून घेतलं की साईडला ठेवून द्यायचं. या पद्धतीनं तुम्ही भाजून घेऊन ही रेसिपी केली का नाही एक नंबर लागते चवीला. तर एकदा नक्की करून पहा. आता पुढची तयारी करून घेऊया. इथे कांदा कट करून घेतला, एक मोठा मीडियम साईजचा, भरपूर अशा मिरच्या घेतल्या, 5 ते 6 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर भरपूर घेतली. आता हे सर्व चॉपरमध्ये घालून घ्यायचं आणि अगदी बारीक करून घ्यायचंय, म्हणूनच चॉपर वापरलेला आहे, जेणेकरून आपल्याला सुरीने सुद्धा इतकं बारीक करता येत नाही, तितकं या चॉपरमध्ये लगेच होतं. जर तुम्हाला हा चॉपर खरेदी करायचं असेल तर कमेंटमध्ये फक्त लिंक टाईप करा, तुम्हाला मी लगेच लिंक पाठवून देणार आहे. आणि हो, फेसबुकवरती पाहत असाल तर फर्स्ट कमेंटमध्ये लिंक पिन केलेली आहे, नक्की चेकआउट करा. या पद्धतीने इथे पहा अगदी बारीक करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं, पुढची प्रोसेस बघा. तर ह्यातलं ना टोमॅटो मधलं जे काही पाणी असेल तर ते पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि पूर्ण कोरडा करून घ्यायचं टोमॅटो. आणि कोरडा करून घेतला की मग तो कोरडा केलेला जो टोमॅटो आहे तो या मिश्रणामध्ये टाकायचा. परत चॉपरमध्ये छान असं अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय. पहा आता ते टोमॅटोचं जे पाणी होतं ते राहिलेलं फेकून द्यायचं नाही, ते सुद्धा आपण नंतर वापरणार आहे. तर इथे पहा अगदी टोमॅटो आणि जे लसूण होता तर तो सुद्धा पहा इथे याच्यामध्ये घातलेला आहे. आता हे जे पाणी आहे की नाही त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं टोमॅटोच्या पाण्यामध्ये. आता इथे पहा पुढची प्रोसेस काय करायची, तर इथे धना पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, 2 चमचे तेल घालायचंय आणि इथे की नाही मिरची पावडर 1-1.5 चमचा मी घातलेली आहे बघा. आता तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे पहा आपली ही मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. याला तुम्ही तडका सुद्धा देऊ शकता, पण बिना तडक्याची एकदा नक्की करून पहा, एवढी जबरदस्त लागते. जेव्हा कधी घरात भाजीला काय नसेल त्यावेळी नक्की तुम्ही ही भाजी बनवून खा, चपाती भातासोबत भाकरीसोबत एकच नंबर लागते. नक्की बनवून पहा आणि ज्याला कोणाला खाऊ घालाल ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, तुमच्याच हातचे खायचे म्हणून हट्टानं मागून खातील. तर रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला मात्र फॉलो करा.